महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आपली तयारी आता जोरात चालू असेल। प्रत्येक विषयाकडे बारकाईने लक्ष द्या। प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे। जिद्दीने केलं पाहिजे। आज आपण 99 व्हिडिओ पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काही कट आहेत, काही समाज सुधारक आहेत। ते बारकाईने लक्ष द्यायचं आहे आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा। मित्रांनो, पाठीमागे आपण पाहिलं, स्वामी विवेकानंदांनी तुम्हाला संदेश दिलेला होता, उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका। हा संदेश किती विद्यार्थी लक्षात ठेवतात ते कळेलच। जोपर्यंत आपलं कार्य साध्य होत नाही तोपर्यंत चिकाटी महत्त्वाची आहे। जिद्दीनं पुढे जावं लागतं आणि जिद्द सगळ्याकडे असली पाहिजे। ज्या क्षेत्रामध्ये आपण जाणार आहोत त्यासाठी मेहनत करावी लागते आणि ही मेहनत तुम्ही जर चालू ठेवली तर पोलीस भरती अवघड नाही। तेव्हा मित्रांनो, आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत। परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत चिकाटी चालू ठेवा, यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, आज आपण पाहतोय श्यामजी कृष्ण वर्मा। श्यामजी कृष्ण वर्माने काय केलं? चापेकर बंधूंनी रॅडचा खून केला। पुण्यामधली घटना आहे। रॅडच्या खुनामध्ये श्यामजी कृष्ण वर्माचा हात आहे अशी बातमी ब्रिटिश सरकारला समजली आणि ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर संशय घेतला। म्हणजे आज ना उद्या श्यामजी कृष्ण वर्माची धरपकड होणार आणि त्यांना तुरुंगामध्ये टाकून फासावर लटकवलं जाणार हे श्यामजी कृष्ण वर्माने ओळखलं होतं। त्यामुळे श्यामजी कृष्ण वर्मा हे लंडनला रवाना झाले। लंडनला गेल्यानंतर ते गप्प बसले नाही। लंडनला गेल्यानंतर त्यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली। इंडिया हाऊस हा प्रश्न विचारला जातो परीक्षेला। लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा। या इंडिया हाऊसमध्ये आपले मोठमोठे क्रांतिकारक ये जा करत होते। वीदा सावरकर, मदनलाल धिंगरा, सरदार सिंग राणा हे इंडिया हाऊस हे त्यांचं केंद्र बनलेलं होतं। मित्रांनो, 1930 मध्ये जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा आहे, त्या जिनिव्हा या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्माचा 1930 मध्ये मृत्यू झाला। प्रश्न लक्षात ठेवण्यासारखा एकच, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा। मित्रांनो, आता आपण पाहतोय लाला हरदयाळ। लाला हरदयाळ 1913 मध्ये लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केली। हाही प्रश्न महत्त्वाचा। गदर पार्टीची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ। 1913 मध्ये गदर पार्टीची स्थापना झाली। गदर पार्टीचं कार्य काय? परदेशामध्ये असणाऱ्या भारतीयांच्या मध्ये पारतंत्र्या विरुद्धची भावना चेतवण्याचं काम या गदर पार्टीने केलेलं। आज आपली मुलं, आज भारतीय लोक परदेशामध्ये जाऊन राहतात, पण भारतामध्ये काय चाललंय? भारतामध्ये पारतंत्र्य आहे, इंग्रजांचं साम्राज्य आहे। याबद्दल तुम्हाला जाणीव असली पाहिजे। भारतासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून चितावणी देण्याचं काम
या गदर पार्टीने केलेला आहे। गदर पार्टी, लाला हरदयाळ, 1913। आता मित्रांनो, आपण 3 कट बघणार आहोत। परीक्षेमध्ये एखादा प्रश्न या तिन्ही कटामधला एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे। भारतीय क्रांतिकारकांनी कट केले। हे कट एक एक समजून घ्या। काकोरी कट, काकोरी कट कशासाठी केला मित्रांनो? प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो। क्रांतिकारकांना पैसा पाहिजेच ना। मला क्रांतिकार्य करायचंय, मला अमेरिकेमध्ये जाऊन कार्य करायचंय, मला लंडनमध्ये जाऊन कार्य करायचंय, मला इंग्लंडला जाऊन कार्य करायचंय, पण जाण्यासाठी पैसा पाहिजे। एखादं शस्त्र घ्यायचं म्हटलं की पैसा पाहिजे, आणि मग हा पैसा महत्वाचा आहे। या क्रांतिकारकांना पैसा मिळाला पाहिजे, आणि म्हणून हा काकोरी कट झालेला आहे। चंद्रशेखर आझाद, चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी कट झाला। 9 ऑगस्ट 1925 ला चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली हा कट झालेला आहे। या कटामध्ये रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल, आशफकुल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांचा समावेश होता। उत्तर प्रदेशामध्ये काकोरी रेल्वे स्टेशन जवळ सरकारी खजिना घेऊन ट्रेन येत होती। सरकारी खजिना त्या ट्रेननं नेहमी जात होता। ही ट्रेन अडवून त्यामधला सरकारी खजिना लुटण्याचं काम या क्रांतिकारकांनी केलेलं आहे। उत्तर प्रदेशामध्ये काकोरी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे गाडी शिताफीनं थांबवून त्यामधला सरकारी खजिना लुटण्याचं काम चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काकोरी कटामध्ये करण्यात आलं। आशफकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिलेला। मित्रांनो, देश कार्य करत असताना फासावर गेलो तरी भिणारे लोक नव्हते, क्रांतिकारक भिणारे नव्हते। त्यांना कल्पना होती इंग्रजांच्या विरोधात आपण ही कारवाई करतोय, ब्रिटिश सरकार आपल्याला पकडून फाशी दिल्याशिवाय राहणार नाही। तरी सुद्धा डेअरिंग करणारे हे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काकोरी कट 9 ऑगस्ट 1925 ला करण्यात आला। आशफकुल्ला खान हा फाशी जाणारा पहिलाच मुस्लिम क्रांतिकारक आहे। मित्रांनो, खजिना, सरकारी खजिना लुटण्याचं काम काकोरी कटामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट 1925 ला झालेला हा काकोरी कट लक्षात असू द्या। आता आपण जाणार आहोत मेरठ कटाकडे। 1925 मध्ये श्रीपाद डांगे आणि जोगळेकर यांनी साम्यवादी पक्षाची स्थापना केली। साम्यवादी पक्षाची स्थापना कोणी केली? श्रीपाद डांगे आणि जोगळेकर यांनी केली। किती साली केली? 1925 साली केली। मेरठ येथे साम्यवाद्यांची परिषद भरली। साम्यवादी पक्षाची स्थापना करून मेरठ या ठिकाणी त्यांनी परिषद भरवली। त्या परिषदेमध्ये त्यांची चर्चा चालू होती, पण त्या परिषदेमध्ये ब्रिटिश सत्ता उलटून टाकण्याचं प्लॅनिंग चाललंय ही बातमी ब्रिटिश सरकारपर्यंत जाऊन पोहोचली। साम्यवाद्यांच्या परिषदेमध्ये ब्रिटिश सत्ता उलटून टाकण्याचं प्लॅनिंग चालू आहे ही बातमी ब्रिटिश सरकारला समजली, आणि 20 मार्च 1929 रोजी सरकारने डांगे, मिरजकर
जोगळेकर, निमकर, मुजफर अहमद आणि सोली बाटलीवाला यांना नेत्यांना अटक केली. या नेत्यांना अटक केली 20 मार्च 1929ला आणि हा खटला मिरत या ठिकाणी चालल्यामुळे याला मिरत कट असे म्हणतात. मिरत कटामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 1925 मध्ये श्रीपाद डांगे आणि जोगळेकर यांनी साम्यवादी पक्षाची स्थापना केलेली आहे आणि हा खटला मिरत या ठिकाणी चालू असल्यामुळे त्याला मिरत कट असं म्हटलेलं आहे. आता मित्रांनो, तिसरा कट चितगाव कट. चितगाव कट कशासाठी झाला? शस्त्र महत्वाचं आहे आणि ही शस्त्र आपल्या क्रांतिकारकांना मिळवण्यासाठी चितगाव या ठिकाणी पोलीस शस्त्रागार होतं. बंगालमध्ये चितगाव या ठिकाणी पोलीस शस्त्रागार होतं आणि त्या शस्त्रागारावर धाड टाकण्याचं काम सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली 18 एप्रिल 1930ला करण्यात आलं. चितगाव कट 18 एप्रिल 1930 सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये चितगाव या ठिकाणी हा कट करण्यात आला. अनंत सिंग, गणेश घोष, तारकेश्वर दस्तीदार, अजय घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अंबिका चक्रवर्ती यांचा समावेश होता. चितगाव कटामध्ये मित्रांनो, त्या शस्त्रागारामधून अनेक शस्त्र मिळवली. ज्यांना शस्त्राची गरज आहे हे शस्त्र घ्या. ज्या क्रांतिकारकांना पैशाची गरज आहे पैसे घ्या आणि आपलं काम पूर्ण करा. मित्रांनो, काकोरी कट पैशासाठी झाला, चितगाव कट शस्त्रागारासाठी झाला. काकोरी कट चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली झाला 9 ऑगस्ट 1925ला. मिरत कट 1925 मध्ये जोगळेकर आणि श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली झाला. चितगाव कट 18 एप्रिल 1930 सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली झाला. मित्रांनो, या तिन्ही कटामध्ये कोणताही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. काही वेळेला आपल्याला वाटतं माझ्या लक्षात राहत नाही, नका राहू द्या. ज्या वेळेला परीक्षा असेल आणि ज्या वेळेला प्रश्नपत्रिका समोर असेल त्यावेळेला तुम्हाला दिलेल्या पर्यायामधून तुम्ही ऐकलं असल्यामुळे आणि लिहिलं असल्यामुळे तुमच्या लक्षात पर्यायामधलं उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ऐकण्याचं, वाचण्याचं, लिखाणाचं काम चालू ठेवा. चितगाव कटामुळे क्रांतिकार्याला ऊत आला. क्रांतिकार्याला ऊत आला. प्रत्येकाला वाटायचं देशासाठी मला काहीतरी करायचं आहे. आज हे बाकीचे लोक क्रांतिकार्य करतायत, मला सुद्धा त्याच्यामध्ये उडी घ्यायची आहे. अशा प्रकारे क्रांतिकार्याला ऊत आलेला आहे. प्रत्येकाला वाटत होतं देशासाठी मला काहीतरी करायचं आहे. मित्रांनो, शांती घोष व सुनीती चौधरी या शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाचा खून केला. हा कडवट असलेला न्यायाधीश याला उडवण्याचं काम शांती घोष आणि सुनीती चौधरी यांनी केलेला. हा जिल्हा न्यायाधीश होता, त्याचा खून केला. क्रांतिकार्याला कसा ऊत आला हे जरा पहा. बीना दास या युवतीने कलकत्त्याच्या पदवीदान समारंभामध्ये बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. पदवीदान समारंभ कलकत्त्याला भरलेला होता. अनेक लोक त्या ठिकाणी आलेले होते.
कार्यक्रमाला बंगालचा गव्हर्नर आला होता आणि या भरलेल्या कार्यक्रमामध्ये बीना दास या युवतीने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. मित्रांनो, कल्पना करा, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्य करणारी माणसं हे क्रांतिकारक. आज पदवीदान समारंभ भरलेल्या पदवीदान समारंभामध्ये गव्हर्नरवर गोळ्या झाडणं एवढं सोपं काम नाही. हे क्रांतिकारकच करू जाणं. त्यांना कल्पना होती मी गोळ्या झाडल्यानंतर मला फासावर दिलं जाईल, पण माणसं घाबरत नव्हती, क्रांतिकारक घाबरत नव्हते. हे दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा. बीना दास या युवतीने कलकत्त्याच्या पदवीदान समारंभामध्ये बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या आणि शांती घोष आणि सुनीती चौधरी या शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाचा खून केलेला आहे. मित्रांनो, आता जरा काही समाज सुधारकांची वाक्य ऐका. प्रत्येक वाक्य महत्वाचं. आधुनिक मराठी गद्याचे जनक कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी गद्याचे जनक कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर. हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? न्यायमूर्ती रानडे. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण? न्यायमूर्ती रानडे. रानडेंचे गुरु कोण? न्यायमूर्ती तेलंग. रानडे कोणाचे गुरु आहेत? न्यायमूर्ती रानडे कोणाचे गुरु? गोपाळ कृष्ण गोखलेंचे गुरु. गोपाळ कृष्ण गोखले कोणाचे गुरु? महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीना यांचे राजकीय गुरु आहेत. मित्रांनो, प्रत्येक वाक्य जरा ऐकत चला. 1862 मध्ये इंदू प्रकाश हा ग्रंथ कुणी लिहिला? न्यायमूर्ती रानडे. इंदू प्रकाश हा ग्रंथ लिहिणारे न्यायमूर्ती रानडे 1862. अखिल भारतीय पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 1878 मध्ये पुणे या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष पहिलेच अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे 1878 मध्ये. भारताच्या अर्थ समितीचे सदस्य न्यायमूर्ती रानडे होते. अर्थ समितीचे सदस्य न्यायमूर्ती रानडे. BA शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाडांची मदत कोणाला मिळाली? आर्थिक परिस्थितीमुळे माणसाचं शिक्षण थांबतं. विठ्ठलरामजी शिंदे यांची अशीच अवस्था झाली. BA शिक्षणासाठी पैसा नाही. अशा वेळेला सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली विठ्ठलरामजी शिंदे यांना BA शिक्षणासाठी. प्रार्थना समाजाचे प्रचारक कोण? प्रार्थना समाजाचे प्रचारक विठ्ठलरामजी शिंदे. 1833 भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिलं? 1833 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिलं? विठ्ठलरामजी शिंदे. 1923 अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? विठ्ठलरामजी शिंदे. शंकराचार्य ही पदवी कोणाला मिळाली? विठ्ठलरामजी शिंदे. माझ्या आठवणी व अनुभव हे चरित्र कोणी लिहिले? विठ्ठलरामजी शिंदे. मित्रांनो, महत्वाचे प्रश्न आहेत. अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली हा प्रश्न विचारला जातो 1923 मध्ये. विठ्ठलरामजी शिंदे. शंकराचार्य ही पदवी मिळाली विठ्ठलरामजी शिंदे. आणि माझ्या आठवणी व अनुभव हे चरित्र लिहिले विठ्ठलरामजी शिंदे.
मित्रांनो, आता सार्वजनिक काका 1870 मध्ये सार्वजनिक सभा पुणे, सार्वजनिक सभा पुण्याला आहे. पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेचे काम करणारे सार्वजनिक काका आयुष्य त्यांनी सार्वजनिक सभेमध्ये घालवलेलं आहे आणि त्यामुळे सर्व लोक त्यांना सार्वजनिक काका म्हणत होते. हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न विचारला जातो, सार्वजनिक काका म्हणजे कोण? सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी. स्त्री विचारवंती नावाची संस्था कोणी काढली? स्त्री विचारवंती नावाची संस्था कोणी काढली? ही संस्था सार्वजनिक काका यांच्या पत्नी सावित्रीबाई जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांची पत्नी सावित्रीबाई जोशी यांनी काढलेली आहे. स्त्री विचारवंती नावाची संस्था. काँग्रेसमधील मवाळ नेता गोपाळ कृष्ण गोखले 1905 मध्ये बनारस काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1905 मध्ये बनारस काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले होते. 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले. खराखुरा भारत सेवक कोणाला म्हटलेला आहे? गोपाळ कृष्ण गोखले. अर्थसंकल्पीय भाषणे कोणाची गाजली? गोपाळ कृष्ण गोखले. यांच्या 1890 मध्ये महात्मा फुलेंचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण कार्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले यांच्यावर पडली आणि सत्यशोधक समाजाचं कार्य पुढे नेणाऱ्या सावित्रीबाई फुले 1893 मध्ये सत्यशोधक समाजाची परिषद सासवड या ठिकाणी भरलेली होती. सत्यशोधक समाजाची परिषद सासवड या ठिकाणी भरलेली होती आणि या परिषदेच्या अध्यक्षा होत्या सावित्रीबाई फुले. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केलेला. पंडिता रमाबाई 1889 मध्ये मुंबई या ठिकाणी शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? 1889 मध्ये मुंबईमध्ये शारदा सदन नावाची संस्था स्थापन करणाऱ्या पंडिता रमाबाई. 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. मुक्ती सदन केडगाव, पुण्याजवळ केडगाव आहे, केडगाव या ठिकाणी मुक्ती सदन संस्थेची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. हाय कास्ट हिंदू वुमन, हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईवर एक प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. मुंबई शारदा सदन संस्थेची स्थापना केली, आर्य महिला समाजाची स्थापना केली, मुक्ती सदन संस्थेची स्थापना केली आणि हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिलं. लक्षात असू द्या. रा गो भांडारकर, संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित रा गो भांडारकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर. प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोण? रा गो भांडारकर. 1911 मध्ये सर हा किताब मिळाला कुणाला? रा गो भांडारकर. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला? रा गो भांडारकर. जुन्या ग्रंथाचे वाचन व मत प्रदर्शन कोण करत होते? जुने ग्रंथ वाचायचे आणि आपलं मत काय पटवून सांगण्याचं काम विष्णू शास्त्री पंडित करीत होते. मुलीच्या लग्नाचं वय 12 ते 16 आणि मुलाच्या लग्नाचं वय 17 ते 45 ठरवण्यात आलेलं होतं. कुणाच्या काळामध्ये? विष्णू शास्त्री पंडित. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचे मराठीमध्ये भाषांतर करणारे विष्णू शास्त्री पंडित, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण आता पाहतोय महर्षी धोंडो केशव कर्वे.
कर्व्यांच्यावर प्रश्न विचारला जातो, समाज सुधारक म्हटले की विचारला जातो. 1952 बनारस विद्यापीठाची पदवी घेतलेले डिलीट ही पदवी त्यांना मिळाली. बनारस विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी मिळाली 1952 मध्ये. कुणाला? महर्षी धोंडो केशव कर्वे. 1951 मध्ये पुणे विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी मिळाली महर्षी धोंडो केशव कर्वे. 1954 मध्ये महिला विद्यापीठामार्फत डिलीट पदवी मिळाली महर्षी धोंडो केशव कर्वे. 1958 भारतरत्न पुरस्कार मिळाला त्यांना, आणि तोही वयाच्या 100व्या वर्षी. मित्रांनो, किती मोठा योगायोग आहे. वयाच्या 100व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी ही पदवी कोणी दिली? जनतेने दिली. मित्रांनो, शासनाकडून मिळणाऱ्या पदवीपेक्षा जनतेने दिलेली पदवी अतिशय महान असते. महर्षी ही पदवी त्यांना जनतेने दिलेली आहे, त्यामुळे आपण महर्षी धोंडो केशव कर्वे असं म्हणतो. 3 जून 1916 3 जून 1916 महिला विद्यापीठाची स्थापना केली. कुणी? महर्षी धोंडो केशव कर्वे. 1917 अध्यापिका विद्यालयाची स्थापना केली महर्षी धोंडो केशव कर्वे. SNDT महिला विद्यापीठाची स्थापना करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे. अण्णासाहेब कर्वे. अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार. कोण म्हणाल? अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार. आचार्य अत्रे म्हणाले. 1918 मध्ये पुणेला कन्या शाळा काढली. 1948 मध्ये जाती निर्मूलन संघाची स्थापना केली महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि 1893 मध्ये विधवा उत्तेजक मंडळाची स्थापना केली महर्षी धोंडो केशव कर्वे. मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यामधील एखादा प्रश्न अवश्य विचारला जाणार, त्याकडेही बारकाईने लक्ष द्या. वरचे वर ऐकत चला आणि वाचन करत चला, लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, आता आपण जाणार आहोत साने गुरुजींच्याकडे. आज साने गुरुजींना आपण भेटतोय. साने गुरुजी म्हणजे एक आदर्श. साने गुरुजी म्हणजे संस्कार. आई माझा गुरु आई कल्पतरू. आई माझा गुरु आई कल्पतरू म्हणणारे साने गुरुजी. पांडुरंग सदाशिव साने. मित्रांनो, त्यांच्यावर त्यांच्या आईने केलेले संस्कार महान आहेत. संस्कारामुळे ते घडले, आणि माणूस संस्कारानेच घडतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, शिवाजी महाराज घडले, मराठ्यांचं साम्राज्य निर्माण केलं, पण आईचे संस्कार, वीर माता जिजाई यांनी त्यांच्यावर केलेले संस्कार फार महत्वाचे आहेत. तसंच साने गुरुजींच्यावर झालेले संस्कार. मित्रांनो, नेहमी तुम्हाला मी सांगत असतो, माणसाने पैसा साठवण्यापेक्षा संस्कार देणं महत्वाचं आहे. पैशापेक्षाही संस्कार महान आहेत, आणि हे साने गुरुजींच्याकडून आपल्याला शिकता येत. साने गुरुजी लहान होते, खेळत होते. खेळून आल्यानंतर आईला म्हणाले, आई पटकन ये, माझे पाय धुवायचे, माझ्या पायाला घाण लागलेली आहे. आई बादली आणि पाणी घेऊन आली, दगडावर उभा करून त्याचे पाय धुवायला लागली. पाय धुता धुता आईनं साने गुरुजींना सांगितलं, लहान वयामध्ये बाळा, पायाला घाण लागली म्हणून किती जपतो रे? पायाला घाण लागली म्हणून किती जपतो? तसंच आयुष्यात लक्षात ठेव, मनाला घाण कधी लागू देऊ नको. मित्रांनो,
अशा छोट्या छोट्या वाक्यातून शब्दामधून संस्कार करणारी त्यांची माता. आणि म्हणूनच साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु आई कल्पतो. मित्रांनो, महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव साने गुरुजींच्यावर होता. मोठ्या मोठ्या माणसाकडून, क्रांतिकारी माणसाकडून, समाज सुधारकाकडून माणसाला प्रेरणा मिळत असते. महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव साने गुरुजींच्यावर पडलेला होता. शेतसारा माफीसाठी 1938 मध्ये जळगावला परिषद भरवली होती. शेतसारा माफ झाला पाहिजे आणि म्हणून 1938 ला जळगावला परिषद भरवण्यात आली. पत्री हे साने गुरुजींचा पहिलाच काव्यसंग्रह आहे. परीक्षेला विचारला जातो. पत्री हा साने गुरुजींचा पहिलाच काव्यसंग्रह आहे. पंढरपूर मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे म्हणून त्यांनी उपोषण केलं. हरिजनांसाठी पंढरपूर विठ्ठलाचं मंदिर खुलं झालं पाहिजे. आम्हाला का दर्शन घेता मिळत नाही आणि म्हणून साने गुरुजींनी पंढरपूर मंदिर हरिजनासाठी खुले व्हावे म्हणून त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे. आणि 1948 मध्ये साधना मासिक हे त्यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न विचारला जातो, साधना मासिक कोणाचं आहे? साने गुरुजी 1948. मित्रांनो, आता आपण पाहतोय शिवाजीराव पटवर्धन यांना भेटतोय. अमरावतीला जाऊन शिवाजीराव पटवर्धन मोठ्या मोठ्या लोकांना भेटताना फार मोठा आनंद होतो. अगदी मनापासून आनंद होतो. त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा स्वभाव, त्यांचं चरित्र जवळून पाहिले की फार बरं वाटतं. शिवाजीराव पटवर्धन, शिवाजीराव पटवर्धनांच्यावर सुद्धा महात्मा गांधीजीचाच पगडा होता. त्यांच्याच विचारांचा प्रभाव होता. ज्या वेळेला 1930 मध्ये महात्मा गांधींनी दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला, त्याच वेळेला 1930 मध्ये दहीहंडा या ठिकाणी मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व करणारे शिवाजीराव पटवर्धन, शिवाजीराव पटवर्धन यांनी 1930 मध्ये दहीहंडा या मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. ते तर चालूच होतं. पण 1946 ला अमरावतीला कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी तपोवन सुरू केलेला. ज्याप्रमाणे बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला, त्याचप्रमाणे 1946 मध्ये अमरावतीला कुष्ठरोग्यांसाठी तपोवन नावाचा आश्रम शिवाजीराव पटवर्धन यांनी सुरू केलेला आहे. अमरावती विद्यापीठाकडून त्यांना डीलिट ही पदवी मिळालेली आहे आणि भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री हा किताब मिळालेला आहे. मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमधला शेवटचा समाज सुधारक बाबा आमटे. बाबा आमटे फार मोठे समाज सुधारक. अहो, त्यांचं नाव जरी घेतलं तरी मनाला एक आनंद मिळतो. सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाची नुसती नावं घेतली तरी पोट भरतं. आज समाजानं टाकून दिलेल्या माणसाची सेवा करण्याचं काम बाबा आमटे करतात. घरामध्ये जर एखाद्याला कुष्ठरोग झाला तर त्याला बाहेर झोपडीमध्ये ठेवलं जातं. त्याचा डबा त्याच्या जवळ दिला जातो, हातात दिला जात नाही. घरातला माणूस किती जरी प्रिय असला तरी त्याला बाहेर ठेवलं जातो. पण अशा या कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं काम बाबा आमटेने आयुष्यभर केलेलं आहे. फक्त त्यांनीच केलं नाही तर त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी आणि सून सगळेच काम करतायत. आज बाबा आमटे आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या घरादारातले काम अजून सुद्धा ते कार्य करतायत. त्यांच्या जखमा धुणं, त्यांना औषध मलमपट्टी करणं, कोणत्याही प्रकारची किळस न करणं, मनोभावी सेवा करणं आणि कुष्ठरोग्यांना बरं करून त्यांच्या घरी पाठवून देणं, हे महत्त्वाचं आणि महान कार्य करण्याचं काम बाबा आमटे, मुरलीधर देवीदास आमटे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी आनंदवन नावाचा आश्रम काढून तेथे कुष्ठरोग्यांची सेवा केलेली आहे. अजून चालू आहे. आम्ही लहान असताना
एस टी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, मंदिरासमोर बरेच कुष्ठरोगी दिसायचे, पण आज दिसत नाहीत. याचा अर्थ असा रोग जर झाला तर ताबडतोब आश्रमातून गाडीच येते आणि त्या माणसाला आश्रमामध्ये पाठवलं जातं. कुष्ठरोग्यांचे 2 महत्वाचे आश्रम महाराष्ट्रामध्ये आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मगाशीच पाहिलं शिवाजीराव पटवर्धन यांचा तपोवन नावाचा आश्रम आहे आणि बाबा आमटे यांचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आनंदवन नावाचा आश्रम आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा मित्रांनो. अतिशय मनोभावी सेवा करणारी ही माणसं देवा समान आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवा मित्रांनो. आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुढच्या वेळेला आपला 100वा व्हिडिओ असेल आणि 100व्या व्हिडिओमध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आपले व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू आहेत. ज्याला योग्य वाटतं त्याने ऐका. 100% याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, पण तुमच्यावर अवलंबून आहे. आपले व्हिडिओ सबस्क्राईब करत चला. आवडले न आवडले कळवत चला, लाईक करत चला मित्रांनो. आणि जर कोणाला या 9 ते 10 हजार प्रश्नांचा PDF पाहिजे असेल तरी मला फोन करा. काही अडचण आली तरी फोन करा मित्रांनो. आमचं अपेक्षा एकच आहे की आमचा मुलगा पोलीस झाला पाहिजे आणि ते तुम्ही आमचं स्वप्न पूर्ण करणार याची कल्पना आम्हाला आहे. आणि म्हणून आम्हाला जमेल त्या भाषेमध्ये, जमेल तसं आमचे जवळ असणारे प्रश्न तुमच्यापर्यंत पाठवण्याचं काम करतोय मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता आपण थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.